नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाचे प्रकार, मग ते कोणावरून तयार झालेले असतील, बाजूवरून तयार झालेले असतील, त्यावरची वेगवेगळी उदाहरणे, तसेच आता एक उदाहरण तुम्हाला नमुन्यादाखल या ठिकाणी दाखवतो। एका काटकोन त्रिकोणातील एका कोनाचे माप 50 अंश आहे, तर दुसऱ्या लघुकोनाचे माप किती असेल? अशा प्रकारची उदाहरणे असतील। किंवा परिमिती, एखाद्या त्रिकोणात समभुज त्रिकोणातील एकच बाजू दिलेली आहे किंवा परिमिती दिलेली आहे, त्यावरून त्रिकोणाची बाजू काढणे, अशा प्रकारची उदाहरणे, त्रिकोणाचे प्रकार, त्याबाबतची वेगवेगळी सूत्रे, ह्या संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। त्यामुळं एक तर तुम्ही व्हिडिओ अर्धवट बघून सोडू नका। त्रिकोणाबद्दलची सर्व माहिती, अगदी त्रिकोण कशाला म्हणतात इथून ते त्यावर आधारित वेगवेगळी सूत्रे आणि त्या संदर्भातली उदाहरणे, क्षेत्रफळाचं सूत्र असो किंवा परिमिती काढण्यासंदर्भातलं सूत्र असो किंवा त्रिकोणाच्या आतील तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज असो, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर सुरुवात करूया। त्रिकोणाचे प्रकार। आता कोनावरून त्रिकोणाचे प्रकार म्हणजेच तुमच्यासमोर ही आकृती दिसते। या आकृतीमध्ये हा जो कोन आहे हा 90 अंशाचा काटकोन दिसतोय सरळ सरळ आपल्याला। मग या त्रिकोणामध्ये एक कोन हा काटकोन आहे, म्हणून या त्रिकोणाला नाव आहे काटकोन त्रिकोण। पहिला प्रकार काटकोन त्रिकोण। आता आपण एक वेगळा व्हिडिओ घेतला होता, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किंवा त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे। इथं फक्त मी सांगतोय तुम्हाला माहितीसाठी। आपण खरं तर त्रिकोणाचे प्रकार पाहतोय। 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। या काटकोन त्रिकोणामध्ये बरीचशी सूत्र येतात। काटकोनाच्या समोरची बाजू ही कर्ण असते, हा खालचा पाया असतो, ही उंची असते। कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग पायथागोरसचा प्रमेय आहे, ते सुद्धा सूत्र आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत। कर्णाचा वर्ग कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग। ही जास्तीची माहिती आपण घेतली। महत्त्वाचं म्हणजे काय आहे आपल्याला, की कोनावरून पडणारा हा त्रिकोणाचा पहिला प्रकार, ज्यामध्ये पहिला म्हणजे ज्या त्रिकोणात तुम्हाला काटकोन दिसतो हा असा असेल, किंवा काटकोन त्रिकोण असाही असू शकतो। मी तुम्हाला फ्री हँड स्केच काढून दाखवतोय मोकळ्या हाताने, म्हणजे कुठल्याही स्केलचा वापर न करता। या ठिकाणी हा कोण काटकोन दिसतोय, ही सरळ रेष दिसते आणि ही डार्क करतो थोडी, ही उभी रेष दिसते। हा तयार झालेला कोण काटकोन त्रिकोण आहे, हाही काटकोन त्रिकोण आहे। तर कसाही असला, ज्या त्रिकोणामध्ये एक कोण काटकोन असतो त्याला काटकोन त्रिकोण म्हणतात। हा पहिला प्रकार। हा दुसरा प्रकार, या त्रिकोणामध्ये हे तिन्ही कोन आहेत हे लघुकोन आहेत, म्हणजेच 90 अंशपेक्षा लहान आहेत। आता काटकोनाची व्याख्या काय होते, ज्या त्रिकोणाचे माप 90 अंश असते तो काटकोन असतो। परंतु ही जी मापं दिसत आहेत हे आपल्या सरळ सरळ आपल्याला ओळखू येते की उभी आणि आडवी सरळ रेषा असेल तो काटकोन असतो। परंतु या त्रिकोणामध्ये तीनही कोन कसे आहेत, तर लघुकोन आहेत, 90 अंशपेक्षा लहान आहेत, म्हणून या त्रिकोणाचेच माप काय आहे, तर लघुकोन, म्हणजे नाव काय आहे, लघुकोन त्रिकोण। लघुकोन त्रिकोण। पहा, कोनावरून त्रिकोणाचा हा दुसरा प्रकार। त्यानंतर तिसरा प्रकार आपण पाहू। या त्रिकोणामध्ये जसं पहिल्या प्रकारात एक कोन काटकोन होता म्हणून तो त्रिकोण काटकोन झाला, दुसऱ्या प्रकारामध्ये तीनही कोन हे लघुकोन आहेत म्हणून तो लघुकोन त्रिकोण झाला। परंतु इथं 90 पेक्षा पहा, इथं सरळ जर ही रेष ओढली असते आपण याला, तर हा काटकोन झाला असता। हा असा उभी रेष, मी फक्त तुम्हाला एक उदाहरण म्हणून या ठिकाणी करून दाखवतो की या ठिकाणी पेन्सिलनं थोडीशी फेंट रेष ओढून दाखवतो की हा काटकोन झाला असता, परंतु तो तसा नाही। हा संपूर्ण कोन हा काय आहे, 90 पेक्षा मोठा आहे। हा सरळ 90 होतो, हा जास्त फाकलेला आहे, म्हणजे विशाल कोन आहे। म्हणून या तिसरा प्रकार जो आहे त्याला नाव आहे विशाल कोन त्रिकोण। विशाल कोन त्रिकोण हा कोनावरून तिसरा प्रकार। आता कोनावरूनचे 3 प्रकार झाले, कुठले, काटकोन त्रिकोण, लघुकोन त्रिकोण आणि तिसरा विशाल कोन त्रिकोण। आता त्रिकोणाची बाजूवरून सुद्धा 3 प्रकार आहेत।
मुद्दाम या ठिकाणी त्रिकोण मी पहिला इथं नाव लिहिले समभुज त्रिकोण, बाजू म्हणजे भुजा. मी तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी हे आपल्याला फार संयुक्तिक राहील की पहा इथे मी काय करतोय, एक 5 सेंटीमीटर लांबीचं अंतर या स्केलवर घेतोय तुम्हाला एक समभुज त्रिकोण काढून दाखवण्यासाठी. पहा 1 वर ठेवून 6 पर्यंत घेतोय म्हणजे हे 5 सेंटीमीटर येतं, किंवा इथं 0 पासून जरी घेतलं आपण तरी हे इथं 5 सेमी येतं. पहा जवळ घेऊन दाखवतो. या इथून हे अगदी स्केलच्या सुरुवातीपासून हे 500 सेंटीमीटरचं अंतर मी घेतलेलं आहे. मग आता मी इथं काय करतो, एक सरळ रेष ओढून घेतो. अगोदर या कंपासमध्ये 5 सेमी अंतर घेतलेलं आहे, एक सरळ रेष, आणि या रेषेवर या ठिकाणी एक आपण हा बिंदू घेतला कुठलाही असो. या बिंदूवर पहा मी समभुज त्रिकोण काढतोय. हे 5 सेमी अंतर झालं. आपण या कंपासमध्ये अंतर किती घेतलेलं आहे, 5 घेतलेलं आहे. या ठिकाणावरून हे सुद्धा 5 सेमी अंतर घेऊन ते 5 तसंच ठेवायचे, तिन्ही बाजू सारख्या ठेवायच्यात आपल्याला. आणि या ठिकाणी हा टोचणारा टोक ठेवून आपण काय केलं, याचं दोन्ही कंस काढले, ते एकमेकाला छेदणारे घेतले. आता पहा तुम्हाला मी स्पष्ट असं दाखवतो. हे इथं तुम्हाला 5 सेमी अंतर दिसत आहे, तर याला आपण जोडून घेऊया. पेनने मुद्दाम आकृती काढते तुम्हाला दिसण्यासाठी. आकृत्या ह्या पेन्सिलनंच काढायच्या असतात. ह्या 2 कंस ज्या ठिकाणी छेदतात, हा छेदन बिंदू आणि हा याचा दुसरा बिंदू, याला जोडलं. त्याच्यानंतर याला सुद्धा तुमच्या समोर मुद्दाम काढतोय की ही समभुज त्रिकोणाची आकृती आहे. आणि पहा हे बघा, ह्याच्यात 5 सेमी अंतर घेतलेलं आहे, हे तेवढंच आहे, हे तेवढंच आहे, हे तेवढंच आहे या ठिकाणी. आणि इथून घेतलं तर हे सुद्धा काय आहे, सेम अंतर आहे, सारखंच आहे. हे पहा, असं पहा तुम्ही, असं पहा किंवा हे असं पहा. या कंपासमध्ये 5 सेमी अंतर घेतलेलं आहे. तिन्ही बाजूची लांबी ही कशी आहे, 5 सेमी. आता मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की त्रिकोण म्हणतात कशाला, ते सुद्धा आपण सांगणार आहोत. हा एक बिंदू आहे, याला नाव दिलं M, याला नाव दिलं N, आणि हा O. हे 3 नैकरेषीय बिंदूला जोडणारी बंदिस्त आकृती. या आकृतीत कुठून प्रवेश करायला जागा आहे का, नाही. हे तीनही बिंदू एकाच रेषेवर आहेत का, नाही. हे 2 जरी असले तर हा बिंदू वेगळ्या रेषेवर आहे, हे 2 असले तर हा, म्हणजे हे 3 बिंदू जे आहेत हे एका रेषेवर नाहीत, नैकरेषीय बिंदू आहेत. त्रिकोणाची व्याख्या, 3 नैकरेषीय बिंदूला जोडणारी बंदिस्त आकृती. बंदिस्त म्हणजे काय, किंवा मग अशी असली असते 3 नैकरेषीय बिंदू, हे इथे एक, इथे एक, इथे एक आहे, परंतु याला जोडणारी ही तिन्ही बिंदू जोडणारी बंदिस्त जी आकृती आहे तिला त्रिकोण म्हणतात. परंतु तो त्रिकोण असून इथं काय आहे, ही 5 सेमी आहे, ही 5 सेमी आहे, ही 5 सेमी, तीनही बाजूची लांबी सारखीच आहे, म्हणून याला नाव आहे समभुज त्रिकोण. आता दुसरा प्रकार जो आहे, आपण या ठिकाणी एक रेषा ओढून घेऊया. त्या रेषेचं माप किती असेल मला मापायचं नाही, परंतु 5 पेक्षा जास्त घेऊ किंवा कमी घेऊ काही फरक पडत नाही. आपण त्या कंपासमध्ये 5 घेतलेला आहे मगाशी. हे अंतर मात्र मी सरळ अंदाजे घेतलेलं आहे. थोडं डार्क करतो, तुम्हाला स्पष्ट दिसेल असं. हां, हे मोजलं नाही. मग मी काय करतो, इथं एक कंस काढून घेतला आहे. याच्यात 5 घेतलेलं अंतर मी आणखीन कमी नाही केलं किंवा जास्त नाही केलं, जशाच तसं ठेवलेलं आहे. आणि इथं एक कंस काढला. आता हा बिंदू, हे दोन्ही कंस एकमेकाला छेदून मिळालेला आहे. मग हे 2 बिंदू आपण जोडून घेऊया. आणि हे पहा, आता हे जे अंतर आहे हे सारखंच आहे, हे सारखंच आहे, मात्र हे अंतर कसं आहे, हे जास्त आहे. पहा, हे इथून मी इथून दाखवतो, हे जास्त आहे. ही एक बाजू वेगळी आहे, मात्र ह्या 2 बाजू कशा आहेत, ह्या सारख्याच आहेत. म्हणजेच या बाजूचं अंतर आणि या बाजूचं अंतर, लांबी
ही काय आहे 5 सेमी. आपण कंपासमध्ये मगाशीच मोजून घेतलेली आहे, मी हलवलं नाही. 5 सेमी 5 सेमी. ही 6 असेल 7 असेल, परंतु 5पेक्षा जास्त आहे. आपण पाहिले तपासून. मग या त्रिकोणाच्या 2 बाजू सारख्या आहेत म्हणून 2 बाजू समान आहेत म्हणून त्या सम. 2 बाजू आहेत म्हणून भुज म्हणजे भुजा म्हणजेच बाजू. 2 बाजू समान असलेला त्रिकोण त्यालाच नाव आहे समद्विभुज त्रिकोण. आलं लक्षात. आता तिसरा प्रकार बाजूवरूनचा विषमभुज त्रिकोण. इथं कसल्याही काहीही मर्यादा नाहीत. मुद्दाम हे त्रिकोण जे आहेत हे मी तुम्हाला काय केलेलं आहे, हे सरळ फ्री हँड आपण काढू शकतो. या त्रिकोणाच्या ज्या बाजू आहेत या सारख्या येत नाहीत. त्या तिन्ही बाजू कशा असतील, वेगवेगळ्या असतील. किंवा अगदी दिसणारी जर आकृती काढायची म्हटलं तर आणखीन एक काढून दाखवतो तुम्हाला. याला बाजूवरूनचा जर प्रकार म्हटलं तर हा सुद्धा विषमभुज त्रिकोण होतो. म्हणजे ही बाजू वेगळी असेल, ही बाजू वेगळी असेल, ही बाजू वेगळी असेल. इथं सुद्धा पहा, आपल्याला तपासून पाहायचं तर एक साधारणपणे आपण कंपासचं कर्कटक न घेता, मी इथं पेन्सिलचा जरी वापर केला, हे कसले माप न घेता काढलेले आहे. हे बघा, ही बाजू जास्त दिसते, त्यानंतर ही बाजू हिच्यापेक्षा थोडा फरक आहे. तर या आकृतीमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल विषमभुज त्रिकोण. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या आहेत. हिची लांबी वेगळी दिसते, हिची वेगळी दिसते, हिची वेगळी दिसते. इथं थोडा फरक असल्यामुळे तेवढी वेगळी दिसत नाही. मोकळ्या हाताने जरी आकृती काढा आपण, हे विषमभुज त्रिकोण, तिन्ही बाजू वेगवेगळ्या. तर अशा पद्धतीने आपण ह्या त्रिकोणाच्या बाजूवरूनचे 3 प्रकार आणि कोणावरूनचे 3 प्रकार. आता त्रिकोणाची परिमिती काय असते, कुठल्याही आकृतीची परिमिती जी आहे की त्याच्या बाह्य बाजूंच्या लांबीची बेरीज ही त्याची परिमिती असते. परंतु समभुज त्रिकोणाच्या बाबतीत जर म्हटलं की त्याच्या तिन्ही बाजू कशा असतात, सारख्याच असतात. समद्विभुज त्रिकोणाच्या 2 बाजू सारख्या असतात. पुन्हा आपण पाहू, या तिन्ही बाजू सारख्या आहेत. एक बाजू जर 5 असेल तर तिन्ही बाजूची परिमिती काढायची म्हटलं तर 5 त्रिक 15 होतं, कारण 5 + 5 + 5. परंतु समद्विभुज त्रिकोणामध्ये आपल्याला 2 बाजूची लांबी लागते परिमिती काढण्यासाठी. सरळ सरळ एक ढोबळ माहिती मी तुम्हाला देत आहे. त्रिकोणाबद्दल आपण आज सगळी माहिती घेत आहोत. त्यानंतर हे उदाहरण त्यावर येणार आहे. एक उदाहरण आपण वाचू. एका समभुज त्रिकोणाची परिमिती 36 सेंटीमीटर आहे, सेमी आहे. तर त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी किती असेल. आता समभुज त्रिकोणाची परिमिती समभुज म्हटलेला आहे, इथं हा शब्द फार महत्त्वाचा असतो. मग परिमिती समभुज त्रिकोणाची, हे सरळ लिहायचं किंवा सरळ त्रिकोणाची आकृती काढा. परिमिती बरोबर 3 गुणिले बाजू. म्हणजेच बाजूला 3 न गुणलं की परिमिती येते, कारण तिन्ही बाजू समान आहेत. 3 गुणिले बाजू बरोबर काय आलं तर 36. काय येईल 36. मी थोडं स्पष्ट दिसण्यासाठी करतो इथं. तर बाजू बरोबर, आता आपण बाजू बरोबर काढू शकतो 36 भागिले 3. 3 × 1 = 3. अंशाला आणि छेदाला खाली भाग घातला, 3 न वर घातला, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. मग 12 सेमी. बाजू किती आली 12 सेमी आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण. अशीच त्रिकोणावरची सोपी सोपी जी उदाहरणे येतात परीक्षेत, मात्र आपल्याला ती कन्फ्यूज करतात, ती आपण पाहणार आहोत. एका समभुज त्रिकोणाची बाजू 8 सेमी आहे, तर त्याची परिमिती किती असेल. आता त्रिकोण कसा आहे, समभुज त्रिकोण आहे. ते सरळ सरळ थोडंसं फ्री हँडमध्ये काढलं. ह्यात एक बाजू 8 आहे. समभुज त्रिकोण दुसरी 8 असणार आहे, तिसरी 8 आहे. म्हणजेच समभुज त्रिकोणाची परिमिती, शॉर्टमध्ये लिहिले मी, त्रिकोणाची परिमिती बरोबर 3 गुणिले बाजू. हे काही सूत्र म्हणजे असं नाही, परंतु एक सहज आपल्याला लक्षात येतं. किंवा तिन्ही बाजूंची बेरीज, जसं चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू म्हणतो आपण. का म्हणतो, कारण चौरसाच्या 4ही बाजू ह्या कशा असतात, त्या समान असतात. तसं समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात, म्हणून 3 गुणिले बाजू. मग एक बाजू आहे 3 गुणिले एक बाजू आहे. बाजूची लांबी किती दिलेली आहे, बाजू बरोबर 8 सेमी. बाजू बरोबर 8 सेमी. 3 गुणिले 8, मग 8 त्रिक त्याची परिमिती आली
24 सेमी. मीटर असेल मीटर लिहायचं, सेमी असेल तर सेंटीमीटरमध्ये लिहायचं, सेमी लिहायचं आणि ती त्या आकृतीच्या बाह्य बाजूच्या लांबीची बेरीज असते परिमिती म्हणजे. आता हे पहा, एका समद्विभुज त्रिकोणाच्या 2 समान बाजूपैकी एका बाजूची लांबी 7 सेमी आहे. मी तुम्हाला समद्विभुज त्रिकोण मोकळ्या हाताने काढून दाखवतो. असा हिची बाजू 7 आहे, समद्विभुज त्रिकोण आहे म्हणजे ह्या दोन्ही बाजू कशा असतात, सारख्याच असतात आणि त्याची परिमिती 21 आहे. तर इतर दोन बाजूची लांबी किती? आता पहा, 2 समान बाजूपैकी एका बाजूची लांबी 7 आहे, मग दुसऱ्या बाजूची किती असणार आहे, 7 आहे, परंतु या बाजूची लांबी आपल्याला माहीत नाही म्हणजे x आहे. आता समद्विभुज त्रिकोणाची किंवा कुठल्याही त्रिकोणाची परिमिती बरोबर तीनही बाजूंच्या लांबीची बेरीज. सूत्र लिहिलं आपण. मग परिमिती किती आहे, 21 आहे. मग एक बाजू किती आहे, 7. 2 समान बाजूपैकी एक बाजू 7 आहे, तर दुसरी किती असणार, 7च असणार. तिसरी बाजू माहीत नाही, आपण तिला x मानले आणि परिमिती किती आहे, 21 सेमी आहे. मग 7 अधिक 7 14 अधिक हे x ठेवलं बरोबर 21. मग 21 मधून आपण 14 काढूया. सॉरी 21 नव्हतं, इथं उदाहरणामध्ये 24 होतं, आपण चुकून 21 घेण्यात आलं, या ठिकाणी 24 होतं. तर हे 24. मग 24 मधून हे 14 काढू. हे अधिकचं 14 इकडे जाऊन वजा होईल किंवा समीकरणाच्या दोन्ही बाजूमधून 14 वजा करा. दोन्हीपैकी आपल्याला जी सोपी पद्धत वाटते तिचा आपण वापर करूया. 14 वजा 14 अधिक x बरोबर 24 वजा 14. मग 14 मधून 14 गेले 0 अधिक x, 0 लिहायची गरज नाही. मग 24 मधून 14, 4 मधून 4 गेले 0, 2 मधून 1 गेले 10. आता ही आकृती काढत असताना मी तुम्हाला म्हटलं ना फ्री हँड काढतो, मी मेजरमेंटचा विचार एवढा नव्हता केलेला की ही जी बाजू आहे ही 1 7, ही 7 आणि ही आलेली किती आहे 10 सेमी. परंतु स्पर्धा परीक्षेत असं उदाहरण विचारलं जातं आणि आपण इथं नेमकं काय होतो, कन्फ्यूज होतो. एका समद्विभुज त्रिकोणाच्या 2 समान बाजूपैकी एका बाजूची लांबी 7 सेमी आहे. आपल्या जर संकल्पना या बाबतीत स्पष्ट असतील. आता या ठिकाणी ही आकृती थोडीशी माझ्याकडनं हे झाली होती कारण ही बाजू 10 आली म्हणजे मोठी, नो प्रॉब्लेम, हरकत नाही. एक समजण्यासाठी समद्विभुज ही संकल्पना आपल्या लक्षात येण्यासाठी मी ती फ्री हँड आकृती काढलेली आहे. परंतु इथं आपल्याला परिमितीसुद्धा लक्षात घ्यायची आहे आणि मग अशा प्रकारे देतानाच उदाहरण काय दिले तर 2 समान बाजूपैकी एक बाजू 7 सेमी आहे, दुसरी बाजू दिलेली नाही, परिमिती दिली आहे म्हणजे एक 7 आहे म्हणजे दुसरी बी 7 आहे, 7 अधिक 7 आणि तिसरी बाजू x मानली आपण. परिमितीमधून दोन्ही बाजूंची बेरीज वजा केली 14 24 मधून, तर तिसरी बाजू जी आहे 10 सेमी. एकक लिहिण्यास विसरायचं नाही. परत उदाहरण घेऊ आपण. छोटी आपण सोपी उदाहरणं घेत आहोत. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोनासमोरील बाजूची लांबी 5. पहा काटकोन त्रिकोण, हा काटकोनाच्या समोरची जी बाजू असते म्हणजे ही असते, ह्या दिशेत पहा, हिची लांबी आहे 5 सेमी. पायाची लांबी 3 सेमी. तर त्याची परिमिती किती असेल? आता या त्रिकोणाची परिमिती काढायची, अशी गणित स्पर्धा परीक्षेला येतात. म्हणजे आपल्याला इथं बऱ्याच 1-2 संकल्पनांचा वापर करावा लागतो. हा काटकोन त्रिकोण आहे, मी तुम्हाला म्हटलेलं आहे की काटकोनाच्या समोरची बाजू म्हणजे कर्ण असतो. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग. हे पायथागोरसचं सूत्र आहे. पायथागोरस हा एक ग्रीक गणिती गणित तज्ज्ञ होता, त्यांनी सिद्ध करून दिलेलं आहे. त्याबद्दल आपण एक वेगळा व्हिडिओसुद्धा केलेला आहे, आपल्या चॅनलला आहे. वाटल्यास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकतो, तुम्हाला ते पाहायचं असेल याच्या संदर्भातली माहिती. तर
मग कर्ण आपल्याला दिलेला आहे, कर्ण म्हणजेच कर्ण किती आहे 5, काटकोनाच्या समोरची बाजू म्हणजेच कर्ण. यांनी पहा गणितात कर्ण हा शब्द वापरला नाही, इथं काटकोनाच्या समोरची बाजू म्हटलेला आहे, काटकोनाच्या समोरची बाजू 5चा वर्ग बरोबर. पाया हा आहे 3 सेमी, 3चा वर्ग अधिक उंची माहीत नाही तिचा वर्ग. मग 5चा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5 25 बरोबर 3चा वर्ग 3 त्रिक 9 अधिक उंचीचा वर्ग. मग आता आपल्याला काय करावं लागेल, उंचीचा वर्ग बरोबर हे 25 बरोबर चिन्हाच्या पुढचंच उंचीचा वर्ग अधिक 9 होता ना, हे इकडे जाऊन काय होईल 25ला वजा होईल, वजा 9. मग 15 मधून 9 गेले 6 राहिले 1 16 राहिले उंचीचा वर्ग बरोबर. मग उंची बरोबर आता उंचीचा वर्ग आहे तर उंची बरोबर वर्गमुळात 16 असं केलं तरी चालते, म्हणजेच किती आली 4 सेमी आली. आता आपल्याला त्या काटकोन त्रिकोणाची परिमिती विचारले, त्या काटकोन त्रिकोणाची काय विचारले, परिमिती विचारले. तर परिमिती कसलाही त्रिकोण असो बाहेरील बाजूच्या लांबीची बेरीज बरोबर. मग एक बाजू किती आहे 5 अधिक पाया किती आहे 3, उंची किती आला 4, म्हणजेच 5 आणि 3 8 आणि 4 12 सेमी ही त्या काटकोन त्रिकोणाची परिमिती आलेली आहे. पहा इथं आपल्याला काय काढावं लागलं, अगोदर पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून हे काढावं लागलं. म्हणजे जनरली स्पर्धा परीक्षेत आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी अशा प्रकारची उदाहरणे येतात. त्यानंतर आणखीन एक उदाहरण आपण सुरुवातीला ज्याचं वाचन केलं होतं ते उदाहरण मी या ठिकाणी घेत आहे. हां पहा, एका काटकोन त्रिकोणातील एका कोनाचे माप 50 अंश आहे तर दुसऱ्या लघुकोनाचे माप किती असेल. हां इथं मला 2-3 गोष्टी आपल्याशी शेअर करायच्या आहेत किंवा बोलायच्या आहेत की त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. म्हणजेच हा कोन हा कोन हा कोन बरोबर किती असते 180 अंश असते. मग तो कसलाही त्रिकोण असो, लघुकोन त्रिकोण असेल, विशाल कोन त्रिकोण असेल, काटकोन त्रिकोण असेल, काही हरकत नाही. इथं काय म्हटलं, एका काटकोन त्रिकोणातील एका कोनाचे माप 50 अंश आहे. परंतु इथं सांगताना काय सांगितले की हा त्रिकोणाचा प्रकार कसा आहे, तर तो काटकोन त्रिकोण आहे. म्हणून म्हटलं मी की स्पर्धा परीक्षेला अशा प्रकारची उदाहरणे विचारली जातात. हा काटकोन त्रिकोण आहे पहा. मग ह्याचं माप आपल्याला माहिती आहे आणि या दोन्हीपैकी आपण फ्री हँड काढलेला आहे. हा समजा 50 अंश आहे, याचं माप किती असतं, काटकोन आहे म्हणजे 90 अंश आहे. म्हणजेच काटकोन याचे माप आहे 90 अंश. लघुकोन एक दिलेला, एक काटकोन असतो म्हणजे दुसरे दोन कसे असतात लघुकोन असतात, ती सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 50 अंश. मग इथं लिहायचं त्रिकोणाच्या, मग पृथ्वीवरचा कुठलाही त्रिकोण असेल तरीही त्यांच्या तीनही कोनाच्या मापाची बेरीज, तीनही कोनाच्या मापाची बेरीज बरोबर 180 अंश असते. आता ह्याच्यातल्या दोन बाजू दिल्यात म्हणजेच 90 अंश अधिक 50 अंश. तिसरा जो कोन आहे म्हणजेच दुसरा लघुकोन, दोन लघुकोन आणि एक काटकोन असतात ना, मग दुसरा लघुकोन बरोबर x अंश मानू आपण, अधिक x अंश बरोबर या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश. हा 50 आहे, हा 90 आहे, कारण हा काटकोन शब्द आला म्हणजेच हा 90 अंश माप आला, आणि हा राहिलेला आहे याला मानले आपण x मानलेला आहे. या तिन्हीची बेरीज 180 अंश. या एका उदाहरणावरून तुम्हाला ह्याच्यातलं बऱ्याचपैकी म्हणजे अशा प्रकारची उदाहरणे सोडवण्याची माहिती मिळून जाईल. मग 9 आणि 5 14, 140 अंश अधिक x अंश बरोबर 180 अंश. मग हे 140 इकडं वजा करा किंवा समीकरणाच्या दोन्ही बाजूतून सारखीच संख्या समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण मिळवू शकतो, वजा करू शकतो, भागाकार करू शकतो किंवा गुणाकार करू शकतो. दोन्ही बाजू म्हणजे कुठं असतात, हे बरोबर चिन्हाच्या समीकरणामध्ये.
मग 140 वजा 140 अधिक x अंश बरोबर 180 वजा 140 अंश. मग इथं तर ह्याच्यातून हे शून्य गेले, x अंश बरोबर 180 मधून 40 गेले म्हणजे 40 अंश. म्हणजेच दुसरा लघुकोन दुसरा लघुकोनचे माप, कोणाचे माप किंवा दुसऱ्या लिहायला पाहिजे होतं, काय हरकत नाही, 40 अंश, नो प्रॉब्लेम. अशा पद्धतीनं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोण, त्याचे प्रकार आणि त्यावर येत असलेली उदाहरणे, हे सगळी आपण शाब्दिक उदाहरणं, त्या संदर्भातली माहिती हे सगळं पाहिलेलं आहे. त्यासाठी तुम्ही आणखीन त्याच्या संदर्भातले व्हिडिओ पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकतोय खाली, त्या तुम्ही अवश्य पहा. लिंकवर क्लिक केलं, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन असतं. आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, आपलं जे चॅनल आहे त्याला निश्चित सबस्क्राईब करा आणि भरपूर अशी गणिताच्या संदर्भात वर्ग 5वी ते 8वीच्या संदर्भातली भरपूर व्हिडिओ या व्हिडिओमध्ये संपूर्ण म्हणजे गणिताचा जो अभ्यासक्रम आहे तो कव्हर करायचा मी प्रयत्न करतो आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा आणि त्यांना घरी बसल्या बसल्यासुद्धा आपल्या अभ्यासाचं रिव्हिजन करता यावं. आणि तुम्ही वही घेऊन हे उदाहरणं सोडवत चला. व्हिडिओ पॉज करायचा, उदाहरण लिहायचं, पुन्हा प्ले करायचा आणि सोडवायचं. नुसतं पाहून हे करू नका, पाहिल्यानंतर ते विसरतं आणि डोळ्यावर ताण येतो. आणि एक महत्त्वाची सूचना की मोबाईल आपल्यापासून थोडासा, आपल्याला जितक्या दूर अंतरावर ते स्पष्टपणे दिसते तेवढ्या अंतरावर ठेवा. अगदीच जवळ मोबाईल घेऊन पाहू नका आणि त्याचा वापर हा निश्चित आवश्यक कारणासाठीच तेवढा केलेला अगदी चांगला. यापुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ती सूचना देणार आहे. मोबाईलचा वापर अभ्यासासाठीच फक्त तेवढ्याच कारणामुळं करा जेव्हा वापरला जातो आणि बोलण्यासाठी. इतर वेळ मोबाईलवर आपण राहू नये. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.